नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ज्ञानदीप स्वाध्याय या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत. आज आपण इयत्ता 6वी विषय आहे नागरिक शास्त्र, प्रकरण क्रमांक 3 ग्रामीण स्थानिक शासन संस्था या पाठाखालील स्वाध्याय पाहणार आहोत. चला तर मग आपण सुरुवात करूयात स्वाध्यायास. त्यातील प्रश्न 1 आहे, योग्य पर्यायासमोर अशी खूण करा. उपप्रश्न 1, प्रत्येक गावाचा स्थानिक कारभार टिंबटिंब करते. पर्याय आहेत ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद. योग्य पर्याय आहे ग्रामपंचायत. प्रत्येक गावाचा स्थानिक कारभार हे ग्रामपंचायत करते. उपप्रश्न 2, प्रत्येक आर्थिक वर्षात ग्रामसभेच्या किमान डॅश सभा होणे बंधनकारक असते. पर्याय आहेत 4, 5, 6. यातील योग्य पर्याय आहे 6. उपप्रश्न 3, महाराष्ट्रात सध्या डॅश जिल्हे आहेत. पर्याय आहेत 34, 35, 36. यातील योग्य पर्याय आहे 36. महाराष्ट्रात सध्या 36 जिल्हे आहेत. प्रश्न 2, यादी तयार करा. पंचायत समितीची कामे. याचे उत्तर आहे, मित्रांनो, ही जी आकृती पाहत आहात ही तर तुम्ही पुस्तकामध्ये तुमच्या पाहिलीच असेल. या आकृतीनुसार आपण पंचायत समितीची कामे पाहूयात. उत्तर, रस्ते, गटारे, विहिरी तयार करणे, सार्वजनिक आरोग्याच्या सोयी करणे, जलसिंचनाच्या सोयी व स्वच्छ पिण्याचे पाणी उपलब्ध करून देणे, रस्त्याची स्वच्छता ठेवणे व कचऱ्याची योग्य विल्हेवाट लावणे, शेती पशुधन सुधारण्यासाठी शेतकऱ्यांना मदत करणे, प्राथमिक शिक्षणाच्या सोयी करणे, दुर्बल घटकांना आर्थिक मदत करणे ही पंचायत समितीची कामे आहेत. प्रश्न 3, तुम्हाला काय वाटते ते सांगा. ग्रामपंचायत विविध कर आकारते. कशामुळे? याचे उत्तर आहे, गावाच्या विकासासाठी ग्रामपंचायत अनेक योजना व उपक्रम राबवते. त्यासाठी ग्रामपंचायतीजवळ पैसा असणे आवश्यक आहे. हा पैसा उभारण्यासाठी ग्रामपंचायत विविध कराची आकारणी करते. प्रश्न 2 आहे, महाराष्ट्रातील एकूण जिल्ह्यांच्या संख्येपेक्षा जिल्हा परिषदांची संख्या कमी आहे. कारण आहे, महाराष्ट्रातील मुंबई शहर व मुंबई उपनगर हे ग्रामीण लोकवस्तीचे भाग नाहीत, म्हणून त्यांच्यासाठी जिल्हा परिषद नाहीत. म्हणून महाराष्ट्रात सध्या 36 जिल्हे आहेत, परंतु जिल्हा परिषद मात्र 34 आहेत. प्रश्न 4, तक्ता पूर्ण करा. माझा तालुका माझी पंचायत समिती. मित्रांनो, जसा जिल्हा बदलतो तसा या तक्त्यातील जी माहिती आहे ती बदलते. जिल्ह्यानुसार, तालुक्यानुसार ही माहिती बदलत असते. तर मित्रांनो, तुम्हाला यातील तालुक्याचे नाव, पंचायत समिती सभापतीचे नाव, पंचायत समिती उपसभापतीचे नाव, गटविकास अधिकाऱ्याचे नाव, गटशिक्षण अधिकाऱ्याचे नाव ही माहिती जी आहे तुम्हाला आपल्या आईवडिलांकडून किंवा शाळेतील शिक्षकांकडून माहिती घेऊन ही तुम्हाला इथे पूर्ण करायची आहे. तर तुम्ही शाळेमध्ये शिक्षकांना विचारू शकता, मित्रांमध्ये तुम्ही चर्चा करू शकता
आईवडिलांकडून माहिती घेऊ शकता आणि हा तक्ता तुम्ही येथे पूर्ण करू शकता. प्रश्न 5, थोडक्यात माहिती लिहा. सरपंच. ग्रामपंचायतीच्या निवडणुका दर 5 वर्षांनी होतात. निवडून आलेल्या सदस्यांपैकी एकाची सरपंच आणि एकाची उपसरपंच म्हणून निवड करतात. ग्रामपंचायतीच्या सभा सरपंचाच्या अध्यक्षतेखाली होतात. गावाचा विकास योजना प्रत्यक्ष राबवण्याची जबाबदारी सरपंचावर असते. जेव्हा सरपंच उपस्थित नसेल तेव्हा ग्रामपंचायतीचे कामकाज उपसरपंच पाहतो. मुख्य कार्यकारी अधिकारी. याचे आपण उत्तर पाहूयात. जिल्हा परिषदेने घेतलेल्या निर्णयाची प्रत्यक्ष अंमलबजावणी जिल्हा परिषदेचा मुख्य कार्यकारी अधिकारी करतो. या अधिकाऱ्याची नेमणूक राज्य शासन करते. मुख्य अधिकारी कार्यकारी ग्रामसेवकाची नेमणूक करतो. तर मित्रांनो, तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ आम्हाला नक्कीच कमेंट करून कळवा. आणि खूप खेळा, खा, खूप मस्त अभ्यास करा, छान राहा आणि तुम्हाला पुढील शैक्षणिक वाटचालीस गुड लक मित्रांनो. ज्ञानदीप स्वाध्याय या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका.